अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे DBC लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे। मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मीडिया परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं दाठेत पत्रकार दिन उत्साहात संपन्न झाला। यावेळी दीप प्रज्वलन व अद्याप पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कालकुंद्री तालुका चंदगडचे सुपुत्र अक्षता अंडरवॉटर सर्व्हिसेस बेळगावचे मालक व बेळगाव जिल्हा रोटरी क्लबचे अध्यक्ष निवृत्त नौदल अधिकारी अशोक कल्लाप्पा पाटील सध्या राहणार बेळगाव यांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी चंदगड तालुका पत्रकार संघाचे संस्थापक तथा मराठी पत्रकार परिषद डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य कार्यकारी सदस्य अनिल दुधाळे यांनी तालुका पत्रकार संघाच्या स्थापनेला 25 वर्ष होऊन गेली आहेत, या काळातील विविध उपक्रम कशा प्रकारे राबवण्यात आले हे सांगून चंदगड तालुका पत्रकार संघातील निष्ठापूर्वक सर्वांनी केलेली पत्रकारिता निश्चित व्याख्यानाजोगी आहे असं सांगून पत्रकारितेमध्ये सध्याचे वातावरण पाहता ठराविक मोठार्थ पत्रकारितेमुळे लोकशाहीचा हा चौथा आधारस्तंभ ढासळून जात असल्याची भीती समाजातील विचारवंत व्यक्त करत आहेत। अशा प्रकारचे लेख आजच्या दिवशी वाचण्यात आले आहेत। मात्र याही परिस्थितीत आमच्या चंदगड तालुका पत्रकार संघाचे निष्ठेने भूमिका पार पाडणारे पत्रकार मित्र लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ ढासळू नये म्हणून याची दक्षता घेऊन 30 वर्ष प्रामाणिकपणे कार्यरत आहेत। साप्ताहिक सत्यघटना चंदगड टाइम्स याचबरोबर पत्रकार संघाचे वर्चस्व पदाधिकारी सदस्यांची उदाहरणे देता येतील आणि हे निश्चित कौतुकास्पद आहे। यानंतर नेव्ही दलातील सेवानिवृत्त प्रमुख अधिकारी अशोक पाटील यांनी आपल्या भाषणातून आपल्याला सेवा कार्यात आलेले महत्त्वपूर्ण अनुभव कथन केले। तसेच तरुणांना नाविक दलामध्ये भरती होऊन देशाची सेवा करण्याचं आवाहन केलं। आपण सेवा काळात तिन्ही दलाशी संबंधित राहिलो असं सांगून आपल्या बालपणापासून ते सेवानिवृत्तीपर्यंतचा लहान सहान अनुभवाचं यावेळी त्यांनी कथन केलं। पत्रकार संघाचे संस्थापक उदयकुमार देशपांडे यांनी चंदगड तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून आजपर्यंत केलेल्या कामगिरीचा आढावा थोडक्यात सांगितला। योगायोग आणि तीन असा की मला त्या 86 मध्ये अमेरिकेने इन्व्हाइट केलं होतं। आमच्या नेव्हीचं एक जहाज म्हणजे इन्व्हाइट त्यांच्या स्वातंत्र्य दिवसासाठी 4 जुलैला त्यांचा स्वातंत्र्य दिवस असतो त्यासाठी इन्व्हाइट केलं होतं। सर समोर इकडे बघून जाऊ। त्यामुळं योगायोग बघा, मी जहाजात नव्हतो म्हणजे बेसलाच होतो, पुंजाली म्हणून आहे त्याला कोलाब्याला, त्या बेसमध्ये होतो। तिथे एक कमांडर दत्ता होते आमचे फ्लाइट कमांडर। अरे पाटील जाओ रे, मैं बोला साहब शादी के करके आया अभी। अरे शादी जाओ। तो 6 महिन्यासाठी त्यांनी त्या वर्ल्ड टूरच्या टूरमध्ये पाठवलं आणि त्यामुळं जे काही मी भूगोलात किंवा याच्यात शिकलो होतो, रेड सी, सुएज कॅनाल किंवा पॅसिफिक, अंटार्क्टिक जे जे शिकलो होतो त्या सगळी समुद्रामध्ये हेलिकॉप्टरमधून जम्प करायचा मला चान्स मिळाला। का तर त्यावेळेला एक कमांडर ओव्हर आहे आणि 2-3 पायलट माझे चांगले शिकिंगचे, आम्ही शिकिंग कॉलेजमध्ये म्हणलं, मग त्यांनी आम्हाला ते म्हणणार पाटील क्या बैठ के करेंगे, चलो मेरे को ड्रॉप करेंगे, घुमा के लाएंगे, उठा के लेके आते। तो I could have chance to jump in the all seas. कारण फ्लाईटमध्ये आम्हाला लोकांना काम कमी असते, स्विमिंगमध्ये आमचं काही नाही, हेलिकॉप्टरवरती काम। मग त्यामुळं प्रत्येक सीमध्ये सुएज कॅनल, रेड सी, पॅसिफिक सी या सगळ्या कॅनल्समध्ये सगळ्या सीमध्ये जे भूगोलात शिकलो होतो ते आम्हाला करता चान्स मिळाला। आणि त्यानंतर एक वेळ काय झालं, पॅसिफिक ओशनमध्ये रात्री 8ला आमच्या गोदावरी जहाजाच्या प्रोपेलरमध्ये जाळं अडकलं आणि ते जाम झालं। मग रात्रभर ते साप्ताहिक चंदगड टाइम्स यावेळी चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व दैनिक पुढारीचे पत्रकार श्रीकांत पाटील, उपाध्यक्ष व चंदगड टाइम्सचे संपादक संतोष सावंत भोसले, बी न्यूजचे पत्रकार व आर चॅनेलचे संपादक राजेंद्र शिवणगेकर, साप्ताहिक सत्यघटनाचे संपादक राहुल पाटील, पत्रकार व पत्रकार संघाचे सदस्य संदीप तारेहाळकर, डिजिटल मीडिया जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा तालुका पत्रकार संघाचे सचिव चेतन शेरेगार,
डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष व चंदगड लाईव्ह न्यूज चॅनेलचे संपादक संपत पाटील, डिजिटल मीडियाचे खजिनदार सागर चौगुले, जिल्हा डिजिटल मीडिया कार्यकारी सदस्य संजय मशनू पाटील, DBC लाईव्ह न्यूजच्या निवेदिका शुभांगी पाटील, उत्तम पाटील, डिजिटल मीडियाचे तालुका उपाध्यक्ष प्रदीप पाटील आदी उपस्थित होते. धन्यवाद. मी शुभांगी पाटील, DBC लाईव्ह न्यूज करिता. पाहत रहा DBC लाईव्ह न्यूज.